नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती आहे. तर ती माहिती तुम्हाला देण्यासाठी पहिल्यांदा वेबसाईटवर जायला लागेल. त्याच्यानंतरनं पोलीस भरती इथे दिसेल. पोलीस भरतीच्या टॅबवर गेल्यानंतरनं तुम्हाला हे मेन पेज जे आहे पोलीस भरतीचं ते काय करेल की ओपन होईल. एकच मिनिट थांबा. पेज ओपन होत आहे. हे पेज ओपन झालेलं आहे. तर तिथे आहे बघा, सगळ्यात पहिलं तर काल एक आन्सर की आलेली फायनल आन्सर की आणि मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ह्या 2 याद्या आहेत बघा इथं जिथे ही यादी दिसेल. तर याच्यामध्ये जर बघा की पुणे ग्रामीण पोलीस भरती 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची माहिती दिलेली आहे. तर इथं जर बघा की ज्या उमेदवारांना लक्षात घ्या की 25 पेक्षा जास्त गुण आहेत, त्या उमेदवारांना काय केलेलं आहे की त्याच्या आरक्षणानुसार 1:10 च्या रेशोने काय केली की हे केलेलं आहे, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर हीच ती यादी आहे. बघू शकता आता इथे बघा की महिला उमेदवार आहेत हे. आता टोटल जर बघाल तुम्ही हे उमेदवारांची संख्या जर बघितली तर आहे 9,207 उमेदवार आहेत. हे लक्षात घ्या की 9,207 उमेदवार आहेत हे. आणि याच्यामध्ये हे मेल वेगळे आणि फिमेल वेगळे आहेत का बघूयात आपण. एकत्रितच यादी दिसत आहे ही. नाही वेगवेगळे आहेत. तर महिला जर बघा तुम्ही तर टोटल महिला ज्या आहेत, त्या पात्र झालेल्या आहेत 2,566 उमेदवार आहेत, जे की पात्र झालेले आहेत. आणि पुरुषांच्या बाबत जर बघा तर मी आता जो आकडा सांगितला होता तो म्हणजे 9,207 उमेदवार काय करेल की लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. हे ग्राउंडचे मार्क दिलेले आहेत त्यांनी. तर याला मी काय करेल की तुम्हाला जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्कानुसार काय करेल की हे करून देईन, कन्व्हर्ट करून देईन. आता हीच ती यादी आहे. तुम्ही बघू शकता. आता या यादीमध्ये तुम्ही आता पहिल्या मुलांच्या बाबतीत जर बघितलं थोडासा फॉन्ट वाढवतो याचा मी. हे मुलांची यादी आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर 50 मार्कांचे जर पाहाल तुम्ही तर टोटल 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क पडलेले हे विद्यार्थ्यांची संख्या आहे. 113 विद्यार्थी आहेत ज्यांना काही आउट ऑफ मार्क पडलेले आहेत. 113 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं आपण अ, पुढे गेलो तर 48 वाले टोटल 45 पेक्षा जास्त किती आहेत ते बघूयात 45 पेक्षा जास्त. तर तुम्ही बघाल तर 45 पेक्षा जास्त जर विद्यार्थ्यांची संख्या आहे 45 आणि 45 पेक्षा जास्त, तर ही विद्यार्थ्यांची संख्या जी आहे 450 च्या पुढे जात आहे. 500 पर्यंत जाईल असं वाटत आहे. ते मुलं आहेत फक्त मुलाचे सांगत आहे मी. मुलींची वेगळी यादी आहे. जास्तच जात आहे. हे 44 आले. 45. तर हे 652 विद्यार्थी आहेत ज्यांना की 45 आणि 45 पेक्षा जास्त मार्क आहेत. आणि टोटल जर बघितलं आपण याची 652 विद्यार्थी होते. 652 विद्यार्थी होते ज्यांना 45 आणि 45 पेक्षा जास्त होते मार्क. आणि 40 आणि 40 पेक्षा जास्त जर बघितलं तुम्ही, तर ही संख्या आहे एकच मिनिट परत एकदा काढतो मी ही संख्या. 40 आणि 40 पेक्षा जास्त. तर हे बघा 2,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ज्यांना एवढे मार्क आहेत. हे आहेत 2144 विद्यार्थी आहेत. 2144 विद्यार्थी आहेत त्यांना एवढे मार्क आहेत. आणि जर मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर मुलींच्या बाबतीत ही संख्या बघूयात. 50 आणि 50 पेक्षा जास्त जर बघितलं तर 50 मार्क. तर ह्यात 20 विद्यार्थिनी आहेत आणि 40 पेक्षा जास्त जर बघितल्या तर यांची संख्या जाते
518 विद्यार्थी 40च्या 40 पेक्षा जास्त आहे त्यांना तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत काय करा की शेअर करा. धन्यवाद.